नमस्कार. रंगगंध यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सुफी सय्यद. आपण पाहत आहात रंगगंध यूट्यूब चॅनल. सादर करीत आहे अभिवाचन रिकामा झुला. लेखक प्रसाद नातू, पुणे. पुनश्च एकदा रंगगंध यूट्यूब चॅनल सादर करीत आहे अभिवाचन रिकामा झुला. काही लोकांच्या नशिबी दुःख नाही म्हणता येणार, पण कष्ट हे असतातच. माणसातील गुणदोष हे वारशानं पुढच्या पिढीत येतात, तसेच रोग देखील. काही माणसामध्ये कष्ट किंवा कर्तव्य हे देखील वंश परंपरागत चालत येतात म्हटलं तरी गैर होणार नाही. सुहिता वसंतराव जोशी त्यापैकीच एक. तिचे वडील वसंतराव जोशी हे जळगावच्या विहार आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजला लेक्चरर होते. त्यांचे वडील ते 20 वर्षांचे असतानाच गेले असल्यामुळं धाकट्या बहिणीचं शिक्षण आणि लग्न आणि धाकट्या भावाचं शिक्षण आणि नोकरी यातच त्यांचं अर्ध आयुष्य खर्ची गेलं. 32व्या वर्षी त्यांचं विभावरी साठे हिच्याशी लग्न झालं. त्यांना सुहिता, सुनीता आणि सुयश अशी 3 मुलं होती. सुहिता नेमकं तिच्या बाबांचं नशीब घेऊन जन्माला आली होती. तिच्या वडिलांचा अपघातामध्ये पाय अधू झाल्यानं 54व्या वर्षी त्यांना नोकरी सोडून द्यावी लागली होती. त्यावेळेसच सुहिता जेमतेम B.Com झालेली होती. त्यानं बँकेच्या नोकरीसाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं. सुहिता हुशार होती. तिला बँकेच्या दिलेल्या पहिल्याच परीक्षेमध्ये यश मिळालं आणि मुख्य म्हणजे तिला जळगावमध्येच पोस्टिंगही मिळालं. तिची बहीण सुनीता तिच्या पाठोपाठ होतीच. तिचं शिक्षण झाल्यानंतर तिला एक चांगलं स्थळ सांगून आल्यानं सुहिताच्या आईबाबांनी तिचं लग्न लावून देण्याचं ठरवलं. आपण इंजिनियर होऊ शकलो नाही तरी आपला धाकटा भाऊ सुयश इंजिनियर व्हावा ही सुहिताची इच्छा होती. त्यापायी तिनं स्वतःच्या लग्नाचा विचार देखील मनाला शिव दिला नव्हता. सुयश इंजिनियर झाला. सुहिताला वाटलं आता आपल्यावरील भार तो उचलेल, आपल्याला थोडा मोकळा श्वास घेता येईल. पण त्यानं नोकरी करण्याऐवजी फॉरेनला जाऊन MS करायचं ठरवलं. आईबाबांची देखील तीच इच्छा दिसली. तो परदेशातील एंट्रन्स परीक्षा पास झाला आणि तो परदेशामध्ये निघून गेला आणि आईबाबांची जबाबदारी पुन्हा एकदा सुहितावरच येऊन पडली. सुयश कालच लंडनसाठी रवाना झाला होता. त्याची सर्व तयारी करण्याच्या हेतूनं घरातल्या बऱ्याच वस्तू काढल्या गेल्या होत्या आणि सुहिता आज रविवार असल्यानं ते सर्व आवरत बसलेली असताना तिच्या हाती एक जुना अल्बम लागला. तिनं तो बाजूला काढून ठेवला आणि सारं आवरून झालं. स्नान वगैरे आटोपून जेवण झाल्यानंतर जरा निवांत पाहीन तेवढ्यात तिची आई तिथं आली आणि म्हणाली, अगं तू कशाला बसलीस लगेच आवरायला? मी आवरलं असतं ना सावकाश. त्याची तयारी करून देण्याच्या निमित्तानं तुझी खूप धावपळ झाली आहे. आता उद्या पुन्हा बँक. नेहमीच म्हणतेस की तू रजेवर असलीस की तुझ्या नावानं सर्व काम ठेवून दिलेलं असतं. मग उद्या पुन्हा भरपूर काम असणारच. राहू दे तू आता. अगं झालंच आता. हे बघ, मला एक जुना अल्बम हाती लागलाय. खूप जुना आहे, अगदी 10 वर्षापूर्वीचा असेल. आणि हे बघ, आता स्नान आटोपून घेते. जेवण तर तू तयार केलंच आहे. जेवण घेऊ आणि मग मस्तपैकी अल्बम चाळत बसते निवांत. ठीक आहे, तुला वाटेल ते कर. मी पान वाढते. जा बरं आंघोळीला लवकर, आई म्हणाली. सुहिता मनाशीच हसली आणि लगेचच बाथरूमकडे धावली. तिच्या मनात विचार आला, आता लवकर स्नान आटोपतं झालं तर मग पुन्हा आईच्या हाका मारणं सुरू होईलच. स्नान आटोपून तिनं जेवण केलं आणि ती पुन्हा आपल्या रूममध्ये येऊन कॉटवर बसली. मग बाजूला काढून ठेवलेला अल्बम हातात घेतला आणि अगदी शाळेतल्या पासूनचे फोटो त्या अल्बममध्ये होते. तिचे ते 2 वेड्यातले फोटो पाहून तिला हसायलाच आलं. मनाशीच म्हणाली, किती बावळट होते मी तेव्हा. वाणीसर उगीच तारीफ करायचे. सुहिता जोशी ही वर्गातील सगळ्यात स्मार्ट मुलगी आहे. 10वीतला तो सेंड ऑफचा फोटो होता. 10वीत असताना शालेय जीवन लवकर संपवून मस्तपैकी कॉलेजमध्ये जायला मिळावं असे वाटे. पण शाळा सोडण्याचा तो दिवस अंगावर आला होता.
साऱ्या मैत्रिणी एकमेकांच्या गळ्यात पडून रडलेलो होतो आम्ही. आतापर्यंत मैत्री पुढे आपल्या स्पर्धा सुरू होणार होती या गोष्टीचं दडपण सुद्धा होतं. अचानक तिची नजर FY BComच्या त्या असतानाच्या त्या फोटोवर गेली आणि तिच्या कॉलेजची गुहागरला ट्रिप गेली होती तेव्हा. कधी नव्हे तो बाबा म्हणण्यापेक्षा आई हो म्हणाली होती. आणि मुलामुलींची सोबत ट्रिप जाणार याचं आईला केवढं दडपण आलं होतं. पण बाबा आईला म्हणाले होते, अगं एवढं घाबरू नकोस, सगळ्यांना माहिती आहे की सुहिता ही वसंतराव जोशी सरांची मुलगी आहे आणि देशमुख सर गोगटे मॅडम आहेत ना बरोबर. तो फोटो तिचा वर्गमित्र रोहननं काढला होता. गुहागरला ते ज्या ठिकाणी थांबले होते ना तेव्हाचा तो, तिथं 2 एकमेकांच्या बाजूला झुले होते. एका झुल्यावर कोणीच बसलेलं नव्हतं आणि एका झुल्यावर सुहिता बसली होती. साहिलनं पाठीमागे तो उभा होता, त्याला सुहिता झुल्यावर बसलेली दिसली. त्यानं तिथूनच तो फोटो काढला. तिच्या समोर गेलो तर ती काढू देणार नाही. सुहितानं त्याला विचारलं, अरे फोटो माझा एकटीचा झुल्यावर बसलेला काढायचायस ना, या रिकाम्या झुल्याचा का काढलायस? तेव्हा तो म्हणाला होता, मला बघायचंय त्या रिकाम्या झुल्यावर तू कोणाला बसू देतेस. तुला कल्पना आहे ना तू कोणाशी बोलतोयस. सुहितानं त्याची जरा गंमत घ्यायचं ठरवलं. हो, सुहिता नावाच्या एका कडक लेक्चररच्या मुलीचा मी फोटो काढलाय, त्यात गैर काय आहे. तुझ्या वाढदिवशी तुलाच भेट देईन तो आणि कॉपी सुद्धा मी माझ्याजवळ ठेवणार नाही. मग जोशी सरांचं आणि त्यांच्या मुलीचं काही म्हणणं नसणार ना. रोहन जरा धिटाईनंच म्हणाला खरा, पण तो मनात थोडासा घाबरला होता. त्याचे ते घाबरणे का जाणे त्या दिवशी तिला आवडून गेले होते. तोपर्यंत त्या दोघांची अशी विशेष मैत्रीही नव्हती. दोघं एकाच वर्गात होते, हीच काही त्यांची जुजबी ओळख. पण सुहिता हळूहळू त्याच्यात गुंतली होती. इतर मुलांपेक्षा वेगळा होता तो. कॉलेज कॅम्पसमध्ये भेटी होऊ लागल्या, वह्यांची देवाणघेवाण सुरू झाली आणि मग कॉलेजच्या बाहेर भेटणंही सुरू झालं. कधी गार्डनमध्ये आणि कधी हॉटेलच्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनामध्ये. त्यांना एका नाटकामध्ये पती पत्नीची भूमिका वाट्याला आली होती. कॉलेजमध्ये सगळे त्यांना चिडवायला लागले होते आणि सुहिताच्या बाबांच्या कानावरही ते आलं होतं. ते कॉलेजमध्ये लेक्चरर असल्यानं आलं होतं. पण त्यांनी रोहनबद्दल माहिती मिळवली होती. तो हुशार तर होताच, पण एका कार्यकारी अधिकारीचा तो मुलगा होता. वसंतरावांची एकदा त्यांच्याशी कॉलेजच्याच काही कामाच्या निमित्तानं भेटही झाली होती. एकदम डाऊन टू अर्थ असा माणूस होता, तसाच मुलगाही. त्याला वडील मोठ्या पदावर असल्याचा कुठलाही माज किंवा गर्व हा नव्हताच. आईनं सुहिताला चहा घ्यायला चल म्हणून हाक मारली तेव्हा ती भानावर आली. येते का आई म्हणून ती हॉलमध्ये आली. कुठल्या विचारात होतीस? एवढी 2-3 हाका मारल्यात चांगल्या मी, आई म्हणाली. अगं फोटो पाहता पाहता रोहनची आठवण आली. कुठं असेल माहिती नाही, सुहिता म्हणाली. अजून अडकली आहेस त्याच्यात? आई म्हणाली. नाही ग, नशिबाच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांना अन्यत्र कुठे अडकण्याचा अधिकार असतो का? असं का ग म्हणते ग? कुठं आहे ग तो आता हल्ली? नंतर काही कळलंच नाही, आई म्हणाली. त्याच्या बाबांची नोकरी ही ट्रान्सफरेबल होती, त्यामुळं त्याचे बाबा देशात कुठेतरी असतील. आता मला नोकरी लागून तब्बल 10 वर्ष झाले. त्यालाही झालेच असतील ना, कुठेतरी असेल बायको मुलांसोबत, सुहिता म्हणाली. आणखी जास्त चर्चा नको उगीच आणि मनाला त्रास होईल म्हणून ती डायनिंग टेबल समोरून उठली आणि आपल्या खोलीत येऊन पडली. तिला आठवलं ते दोघे BCom झाले, त्यानंतर ते एका गार्डनमध्ये भेटले. तेव्हा तो म्हणाला होता, सुहिता आजपर्यंत शिक्षणावर लक्ष दिलं, तुला काय आणि मला काय नोकरी मिळेलच. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू माझ्याशी लग्न करशील का? हे बघ, लगेच नाही पण बुक करून ठेवू ना. ती हसली आणि म्हणाली, पहिली गोष्ट माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण दुसरी गोष्ट आईबाबांच्या हातात आहे, त्यांना विचारून सांगेन. तू विचारलंसच? हो, ते तयार आहे, रोहन म्हणाला.
तिचे दुर्दैवाचे दशावतार संपायचे होते, त्यामुळे तिला लगेचच नोकरी लागली आणि तिच्या बाबांचा अपघात झाला. ते वाचले, पण त्यांची नोकरी गेली आणि मग सारं संपलं. सुहिता विचारात असतानाच तिला केव्हा झोप लागली कळलंच नाही. अगं सुहिता उठ, तुला फोन आला होता, तुझं प्रमोशन झालंय. आईच्या आवाजानं ती जागी झाली. काय सांगतेस आई? कुणी सांगितलं? तुझ्या मॅनेजरचा फोन होता, आई म्हणाली. तिचे प्रमोशन होऊन तिला जळगावातल्या एका शाखेमध्ये पोस्टिंग मिळाली होती आणि तिला वाटलं बँक केव्हापासून आपली एवढा विचार करायला लागली. नंतर ती दुसऱ्या शाखेत जॉईन झाली. ही शाखा तिच्या घराजवळच होती. ती कर्ज विभागात ऑफिसर होती. जेमतेम वर्ष झालं असेल. विभागीय कार्यालयाचा फोन आला. झोनल मॅनेजरनं तिचं काम पाहून तिला पुण्याच्या विभागीय कार्यालयामध्ये काम करावं असं सुचवलं होतं. तिला कळवायचं होतं. तिने लक्ष दिलं नाही. एक दिवस HR फोन आला. मॅनेजरनं फोन तिलाच दिला. सुहिताजी, तुम्ही झोनल मॅनेजर सरांच्या फोनवर काही उत्तर दिलं नाही. सरांनी तुम्हाला इथं बोलावलंय. सुहिता पुण्याला पोहोचली. झोनल मॅनेजरना भेटली. ते ऐकायच्या मूडमध्ये नव्हते. आजपर्यंत बँकेनं तुमचा विचार केला, आता तुम्ही बँकेचा करायचा आहे. तुम्ही HR हेडना भेटा, तुमची राहायची व्यवस्था होईल, ते करतील. ती HR हेडच्या केबिनजवळ पोहोचली. बाहेर नाव पाहून विचारात पडली. रोहन देशमुख. ती आज शिरताच, ये सुहिता, किती वर्षांनी भेटतोय. मग दोघांच्या खूप गप्पा झाल्या. दुपारी रोहन म्हणाला, तुझ्या राहण्याची टेम्पररी सोय पाहूया. ते दोघंही कारनं जाऊन पोहोचले. एका बंगल्याच्या बाहेर रोहन देशमुख नाव होतं. ते दोघेही आत शिरले. बाहेर पडवीमध्ये 2 झुले होते, अगदी गुहागरच्या त्या झुल्यासारखे. त्यानं विचारलं, हे 2 का केलेस? तो म्हणाला, तुझी आठवण म्हणून. पण तुझी बायको मुलं कुठं आहेत ग? हा? सुहिता, बायको नाही, त्यामुळं मुलंही नाही. ती हसली. तुझी पुढची सोय होईपर्यंत तू इथं राहा, मी बाहेर कुठं तरी राहीन. सुहिता त्यातल्या एका झुल्यावर बसली आणि दुसऱ्या झुल्याकडे हात दाखवत म्हणाली, बाहेर का? ही झुल्यावरची जागा रिकामी आहे, तू बसू शकतोस. मीही भरली नाही अजून. अभिवाचन, रिकामा झुला. लेखक प्रसाद नातू. अभिवाचक सूफी सय्यद. नमस्कार, धन्यवाद.